मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी कालपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि हजारो मराठा बांधव जे आहेत ते या आंदोलनासाठी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। मात्र त्यांच्या खाण्यापिण्याची गैरसोय झाल्याचा आरोप एक मनोज जरांगे पाटील आणि रोहित पवार यांच्याकडून सुद्धा करण्यात आलेला होता आणि तो आरोप होता तो म्हणजे आझाद मैदानाच्या बाहेर असणारी जी खाऊ गल्ली आहे जिथे अगदी कमी पैशामध्ये थोडंफार खायला अन्न मिळतं किंवा व्यवस्थित पोट भरून अन्न जे आहे ते मिळू शकतं। मात्र ती खाऊ गल्ली बंद ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला होता। मात्र काल बंद असलेली ही खाऊ गल्ली आज जी आहे ते सकाळपासून उघडलेली आहे। मराठा बांधव जे रात्रीपासून या ठिकाणी होते ते आता नाश्त्यासाठी या खाऊ गल्लीमध्ये आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि खाऊ गल्ली बंद करण्यावरून जे काही आरोप करण्यात आले त्यानंतर आता आज सकाळपासून ही खाऊ गल्ली पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आझाद मैदानाच्या मैदानातून बाहेर पडल्यानंतर लागलीच उजव्या बाजूला ही खाऊ गल्ली आहे आणि इथे जे काही आंदोलक याच्या आधी आझाद मैदानात आलेले आहेत त्यांच्या सकाळच्या खाण्याची नाश्त्याची त्याचबरोबर दुपारच्या जेवणाची सुद्धा जी काही सुविधा आहे ती अगदी कमी पैशांमध्ये होते आणि त्यासाठी ही खाऊ गल्ली सुरू ठेवणं आवश्यक होतं कारण हजारोंच्या संख्येने आलेल्या मराठा बांधवांना इथे कमी पैशांमध्ये अन्न मिळालेलं असतं असंही देखील बोललं जात होतं। आणि आता आपण पाहतोय मराठा बांधव जे आहेत ते ज्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते ते आता नाश्त्यासाठी बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत आणि खाऊ गल्लीमध्ये गर्दी जी आहे ते होताना पाहायला मिळते आहे। आजही आंदोलन सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसामध्ये सुद्धा आपला आंदोलनाचा जो काही उत्साह आहे तो या सगळ्या मराठा बांधवांनी टिकवून ठेवलेला आहे आणि नाश्त्यासाठी आता हे मराठी बांधव जे आहेत ते बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। काल ही खाऊ गल्ली बंद होती, आज ती खाऊ गल्ली सुरू झाली। काल ही सगळी दुकानं बंद होती, काहीच मिळत नव्हत्या। सुरू नाहीये, हे मजबूरन आहेत, काही जण आणखी बंदच आहेत। आम्ही रात्री पाहिलं तर तो चालू होता, तो आता बंद आहे। हे सरकारचं धोरण आहे की त्यांनी पब्लिक दुकान सुरू नव्हतं, काहीच मिळत नव्हतं, ते आता थोडी तरी उपलब्ध झाले त्यामुळे थोडी सुविधा होते। एवढी उपलब्धी नाही, आणखी काहीच उपलब्धी नाहीये ही नक्की दाखवायला। हे तर आता हे माणसं आहेत म्हणून तर आम्हाला खायला भेटलंय। आम्ही तर रात्री कुठं जेवायला गेलो, पार इकडं कुठलं तरी इकडे काय होतं रे जुई ना तिकडे गेलो, जेवणाची व्यवस्था सुविधा झाली नाही, काहीच नाही, जेवायला सुविधा नाही, तर बाथरूमची सुविधा नाही। एवढं निर्लज्जपणा सरकार वागण म्हणून वाटत नव्हतं। आता ह्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही जर आता मतदान मागायला तर त्यावेळेस लक्षात येईल तुम्हाला। आजपर्यंत असा महाराष्ट्रात मुख्यमंत्री भेटला नाही की एवढा निर्लज्जपणे वागणारा, की माणसाला खायला नाही, त्याला पाणी प्यायला नाही, साधं पाणी तरी प्यायला राहायला पाहिजे का नाही? पाणी सध्या प्यायला नाहीये, फुटपाथवर पाण्याची सुविधा करायला। अहो पुण्यात या तुम्ही 12 वाजेपर्यंत तुम्हाला पाणी खायला भेटत आहे आणि इथं तुम्हाला मुंबईत असून पाणी खायला भेटत नाही, काय म्हणायचंय? वेगवेगळ्या सामाजिक संस्था आता पुढे येत आहेत, तुमच्या नाश्ता पाण्यासाठी पुढे सरत आहेत, तुम्ही आव्हान काय करताय मुंबईकरांनी? संस्था इथं जवळ आहेत का? काही जवळ नसणार आहेत, पण इथं सरकारची काहीतरी सुविधा असली पाहिजे ना। हे दुकानदारा तुम्ही खायला ह्यांना द्या, तेव्हा तुम्ही आम्हाला फुकट नका देऊ, आम्ही आमच्या पैशाने खातोच ना, फक्त आम्हाला ओपन तर द्या। तेवढं देऊ शकत नाही एवढं? काल बरीचशी दुकानं बंद होती, काही मिळत नव्हतं खायला काय मिळत नव्हते, सगळे आम्ही विकत घेऊन खात होतो। काल रात्री कुठं जेवले मग? काल रात्री काय आम्ही घरूनच आणलेले तेच खाल्ले, बनवून खाल्लं? हा बनवून खाल्लं, पण हजारोंच्या संख्येनं लोक आहेत, सगळ्यांना बनवणं शक्य नाहीये आणि बनवणं शक्य नाही। ज्याने आणले ते बनवून खातात, ज्यांना नाही ते उपाशीच आहेत। काय काय गैरसुविधा झालेली आहे, म्हणजे काय काय मिळालं नाही, अन्न पाणी मिळालं नाही किंवा अजून ज्या काही सुविधा आहेत त्या सुद्धा तुम्ही काय? अन्न पाणी मिळाले नाही, पाणी बॉटल आज सकाळी मिळाले आम्हाला, रात्री पाणी नव्हतं, विकत बी घेता येत नव्हते, कुठं लांब परत दुकान बंद होते। पाणी प्यायला सरकारने ही सुविधा करावी, करावी सरकारने सुविधा। अपघात सरकार मराठ्याची मुद्दा म्हणून लापरवाही करतात। सिडको स्टँडला आम्हाला पाणी दिलं नाही, रात्री लाईट दिलं नाही, म्हणजे असं कुठलं हॉटेल बी चालू ठेवलं नाही, काहीच केलं नाही। रात्री तुम्ही इथं आले होते की सिडकोला थांबले? इथून सिडकोला मुक्कामी गेलतो। त्या सुद्धा लोक येत आहेत मुंबईमध्ये, सिडको मध्ये। सध्या बी सिडकोला पाणी नाही, बाथरूमला काही हे सोयी नाही, बाथरूम ब्लॉक झाले, तिथं कोणी येईना गेलंय। मेन मध्ये पुन्हा आंघोळीला काही सोय ठेवली नाही। शासनाचा कर्मचारी कोण पण तिथं नाही, सध्या उपलब्ध कोणीच नाही, पाहिजे तेवढी सुविधा शासनाने दिलेली नाही इथं। सगळ्या मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया आहेत आणि आमची बरेच सुविधा जी होणं आवश्यक होतं ती झालेलं नाही असं देखील ते म्हणतात। मात्र आता आजूबाजूची दुकानं जी आहेत ती काही प्रमाणामध्ये सुरू झालेली आहेत आणि आमची सोय होती आहे, मात्र सरकारने ही सोय करणं आवश्यक होतं अशा बच्ची भूमिका सुद्धा त्यांच्या माध्यमातून व्यक्त केली गेलेली आहे। खाऊ गल्लीची दृश्य आपण पाहतोय की पाठीमागे जे हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी आलेले आहेत त्यांच्यापैकी काही जण आता नाश्त्यासाठी आतमधून बाहेर आल्याचं पाहायला मिळतं। काही दुकानं आणि आस्थापना जे उघडलेले आहेत तिथे आपल्या नाश्ता पाण्याची व्यवस्था ते करतात।
करतायत आणि दिवसभरामध्ये किमान एवढी तरी सुविधा जी आहे ती आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावी असं देखील त्यांच्या वतीनं भूमिका जी आहे ती व्यक्त केली जाते आहे। त्यामुळे आंदोलन किती दिवस सुरू राहणार आणि या सगळ्या मराठा बांधवांची कशा पद्धतीने व्यवस्था केली जाते, सरकार काय पावलं उचलतं आणि आरक्षणाचा तो काही तिढा आहे ज्या मागणीसाठी हे सगळे मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत तो कसा सुटणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।